नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधूने आता मधूला चिरवण्यासाठी खूपच भयानक प्लॅन केलेला असतो. आणि सिंधू आता त्या ताईंना म्हणत असते, मी जे सांगितलंय ते लक्षात आहे ना. याच्यावरती ती ताई म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या मधूची बघा आता मी कशी वाट लावते. त्याच्यानंतर सिंधू म्हणते, मी सांगितल्याप्रमाणे सगळं काही झालं ना तर मला लगेच कळवा. आणि मग त्याच्यानंतर त्या ताई लगेच तिकडनं निघून जातात. तर मग त्याच्यानंतर इकडे सिंधू, राघव आणि रुक्मिणी हे तिघेही रूममध्ये बोलत असतात आणि सिंधू त्यांना प्लॅन समजावून सांगते. याच्यावरती सिंधू विचारते की कसा वाटला प्लॅन. तर मग रुक्मिणी म्हणते, प्लॅन तसं भारी आहे, पण मात्र अशा लहान सहान गोष्टीने शिक्षा देऊन काय होणार आहे. तिला आपण चांगलं खडी फोडायला पाठवायला हवं. याच्यावरती राघव सुद्धा म्हणत असतो, काकू तू बरोबर बोलतीयस, मी तिला लवकरच अरेस्ट करणार आहे. सिंधू आता काकूंना म्हणू लागते, आणि काकू आपण असं लहान सहान गोष्टीवर तिला जो त्रास देतोय ना त्याने ती इरिटेट होईल आणि स्वतःची चूक कबूल करेल. आणि त्याच्यानंतर राघव म्हणतो, एक्झॅक्टली, तिने जसं केल्यानंतर आपल्याला तिच्या विरोधात खूप सारे पुरावे मिळतील. पण मात्र राघव आणि सिंधूचं बोलणं पाहता रुक्मिणी म्हणते, अरे लोचट आहे ती, ती खरं काय ना ते लवकर मान्य नाही करणार. मग सिंधू लगेच म्हणते, त्याच्यासाठी प्लॅन बी सुद्धा सुरू आहे माझ्या डोक्यात. मग राघव विचारतो, प्लॅन बी म्हणजे. तर मग सिंधू सांगते, ते तुम्हाला उद्या कळेल. रुक्मिणीचं म्हणणं असतं, हरकत नाही, आम्हाला तू कधीही सांग, पण मात्र राणीला जेव्हा शिक्षा होईल ना तेव्हा ती शिक्षा तिला का झाली याची तिला जाणीव झाली पाहिजे. सिंधू आता मधूच्या पाठीशी हात धुवून लागलेली असते आणि काही करून सिंधूला मधूला खूपच मोठा धडा शिकवायचा असतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधू त्या घरामध्ये झोपलेली असते, पण मात्र मधू ज्या ठिकाणी झोपलेली असते तिथे फॅनची हवा नीट लागतच नसते. तर मग मधू लगेच तिथे खाली फॅनच्या बरोबर मध्ये एक सतरंजी अंथरलेली असते आणि मधू लगेच बरोबर फॅनच्या खाली झोपते. मधू झोपलेली असताना तेवढ्यात तिला आजूबाजूच्या लोकांचे आवाज यायला लागतात. तर मग मधू लगेच आता स्वतःशीच विचार करत म्हणते, ही काय कटकट आहे, एवढ्या रात्री कोण गप्पा मारत बसलंय. मधू लगेच इकडे बाहेर येऊन बघते. बाहेर आता सिंधूच्या सांगण्याप्रमाणे ती बाई आणि त्या बाईने बाजूला बऱ्याचशा लोकांना सुद्धा आणलेलं असतं. ते लोक तिथे बाजूला बाज टाकून त्यांचा डाव मांडून बसलेले असतात आणि ते मधूला त्रास देण्यासाठी खूप मोठ्या मोठ्याने बोलत असतात. मधू बाहेर येते आणि लगेच त्यांना म्हणू लागते, अहो हे काय सगळं, हे असं पब्लिक प्लेसमध्ये कोणी पत्ते खेळतं का, आणि तेही रात्रीचं, चला आत्ताच्या आत्ता घरी जा. पण मात्र ते लोक मधूचं काही ऐकायला तयार नसतात आणि त्यांच्या पत्त्यांचं डाव मांडून खूपच मोठ्या मोठ्याने ओरडत असतात. तेवढ्यात लगेच त्या ताई आणि त्यांच्याबरोबर असलेली एक बाई इकडे मधूकडे येते आणि त्यातली एक बाई लगेच मधूला म्हणते, हा आपला इलाका आहे आणि इथे दादागिरी नाही करायची, नाहीतर लई मागात पडल. तर लगेच ते ताई सुद्धा इकडे मधूला म्हणू लागतात, हे बघा हे फॉरेनर मॅडम, इथे दादागिरी ना नाही चालणार. आणि ती मधूला चाकू दाखवत म्हणते की नाहीतर ही दादागिरी तुला लई मागात पडल. मधू काही त्या चाकूला घाबरत नाही आणि लगेच त्यांच्यावरती ओरडत म्हणते, मला धमकी नाही द्यायची हा. याच्यावरती ती बाई म्हणते की एकदा नाही 10 वेळा देणार. तुझा रुबाब ना घरी ठेवून यायचा, तू इथे नवीन आलेली आहेस, इथे ना आमच्या 4 पिढ्या वाढल्यात. आणि मधू आता त्या बाईला ढकलून देत तिला तिकडनं जायला सांगत असते. तर मधू लगेच आता म्हणू लागते, मी जातीये आणि तुम्ही सगळ्यांनी इकडनं निघायचं. जर तुम्ही इकडनं हल्ला नाहीत ना तर मी पोलीस कंप्लेंट करेल. तर मग पोलीस कंप्लेंट म्हटल्यानंतर ते लोक लगेच बाजूचे हसायला लागतात. तो माणूस लगेच आता मधूची उडवत म्हणतो, जा जा, पोलीस कंप्लेंट करायची ना करा, काय सांगाल त्यांना, आम्ही तुमची झोप मोडली. काय मॅडम तुम्ही, आम्ही ना कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा इकडनं ना आता गप निघायचं. उगा इथं आमच्या रंगाचा बेरंग नका करू. आणि ते लोक लगेच त्यांचा पत्त्याचा डाव परत मांडतात आणि परत मोठ्या मोठ्याने बोलायला लागतात. त्यांना काही करून मधूला खूप त्रास द्यायचा असतो. इकडे मधू आता लगेच घरामध्ये तोऱ्यात निघून येते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते, हे काय बेशुद्ध लोक आहेत, यांना कसं बोलायचं कसं वागायचं काही मॅनर्सच नाहीयेत. आणि त्याच्यामध्ये उद्या सकाळी परत पाणी भरण्यासाठी लाईनमध्ये उभं राहावं लागेल. मधू लगेच आता इथे झोपण्यासाठी पडते, पण मात्र त्या लोकांच्या आवाजामुळे मधूला खूपच त्रास होत असतो. मग त्याच्यानंतर मधू आता लगेच स्वतःशीच विचार करू लागते. मधूला सिंधूचं बोलणं आठवत असतं की सकाळी लवकर उठून इथे पाणी भरायला लाईनीत उभं राहावं लागतं. तर मग इकडे मधू लगेच स्वतःशीच म्हणते, राघवने मला ड्रम आणून दिलाय, उद्या जर मला पाणी मिळालं तर मला उद्या जेवण बनवता येईल आणि मेन म्हणजे हे घर सुद्धा साफ करता येईल. मधू तू काय स्वप्न बघितली होतीस ना, आणि काय अवस्था झालीये तुझी. मला साध्या पाण्यासाठी लाईनमध्ये उभं राहावं लागतंय आणि इथे या कुऱ्हाड्यामध्ये राहावं लागतंय. पण मधू तुला राघवसाठी ना एवढं सगळं करावंच लागेल. काहीच दिवसांचा प्रश्न आहे, एकदा का मम्मा आणि बाबा घरी परत आले ना तर तू चांगल्या ठिकाणी घर घेशील.
पण आज रात्री काहीही करून ना नळावरती नंबर लावावा लागणार आहे. मधूच्या डोक्यामध्ये तेवढ्यात एक आयडिया येते. मधू आता तिचा तो पाण्याचा हंडा घेते आणि इकडे लगेच घराबाहेर येते. तर मग त्या ताई लगेच मधूला विचारतात की काय गे, कुठे चाललीस? तिथे असणाऱ्या त्या माणसाला समजतं की ही नळावरती नंबर लावायला चालली आहे. तर तो माणूस लगेच आता मधूला म्हणतो, काय पाण्याला नंबर लावायला चालली वाटतं? अगं राणी, एवढ्या रात्री फिरू नकोस. आता ते माणसं सुद्धा मधूला चिडवत असतात. त्याच्यानंतर मधू इथे नळापाशी येते आणि नळाच्या बाजूला हंडा ठेवून तिथेच बाजूला बसते. मग ती बाई आता मधूला म्हणत असतात, अरे वा, पहिला नंबर वाटतं. मधू तिथे नळाच्या जवळ बसलेली असते. पण मधूला खूप तास चावत असतात आणि त्या गोष्टीमुळे मधू खूप इरिटेट सुद्धा होत असते. मधू तिथे बसल्या बसल्या झोपी जाते. ते माणसं सुद्धा एक एक करत त्यांचा पत्त्याचा डाव मोडून तिकडं निघून जात असतात. त्याच्यानंतर सगळेच तिकडे निघून जातात आणि मधू सुद्धा तिथेच झोपते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मधूच्या हंड्यामध्ये पाणी पडतं आणि लगेच मधूला जाग येते. तर मग असं पाणी आलेलं पाहता मधू खूप खुश होते आणि लगेच स्वतःशी विचार करत म्हणते, देवा, बरं झालं तू माझी खूप मोठी हेल्प केलीस आणि फर्स्ट टाइम सिंधूने माझं काहीतरी चांगलं काम केलंय. मधू म्हणत असते, आता पिंप भरून घेते. त्याच्यानंतर मधू आता एक एक करत त्या पिंपामध्ये पाणी ओतू लागते आणि मधू इकडे नळाशी परत येते आणि सिंधूला स्वतःशीच म्हणू लागते, मी त्या सिंधूला ना थँक्यू म्हणायला पाहिजे, पण मात्र मी ते नाही म्हणणार. मधू आता एक एक करत त्या पिंपामध्ये पाणी ओतत असते आणि तो पिंप भरत असते. मधू पाणी भरत असते पण मात्र तिला आता खूपच त्रास होत असतो. मधूचा आता पिंप भरून होतो आणि मधू लगेच खुश होत म्हणते, ॲटलिस्ट 4-5 दिवस मला पाणी भरण्याची काहीही गरज नाहीये. तेवढ्यात लगेच तिथे सिंधू येते आणि तिचा ड्रम भरलेला पाहता लगेच मधूला म्हणते, अरे वा, ड्रम भरला म्हणजे? बघ ना, मी दिलेला सल्ला उपयोगाला आला तुला. काल पाणी पाणी करत होतीस आणि आज बघ ड्रम भर पाणी तुझ्याकडे. मधू आता लगेच सिंधूला म्हणत असते, झालं ना तुझं, निघ आता. याच्यावरती सिंधू म्हणते, अगं जाण्यासाठी तर आलेलीच नाहीये मी. सिंधू आता मधूचं लक्ष नसताना त्याच्यामध्ये खोटी पाल सोडून देते. त्याच्यानंतर सिंधू आता मधूला म्हणू लागते, काय ग, काय झालं, खूप दमलीयच वाटतं. आणि मधू लगेच त्या पाण्यामध्ये सोडलेली तिने पाल पाहता लगेच मोठ्याने ओरडायला लागते. सिंधूचं असं ओरडणं पाहता मधू लगेच विचारते, अगं काय झालंय ओरडायला? तर मग सिंधू लगेच घाबरत घाबरत सांगते, अगं काय झालं म्हणजे, तू पाहिलं नाहीयेस का नीट? तर मग मधू म्हणते, अगं काय झालंय ते तर सांग. याच्यावरती सिंधू म्हणते, अगं बघ, त्या ड्रम मध्ये मेलेली पाल आहे. मधू सुद्धा आता घाबरते. त्याच्यानंतर सिंधू म्हणू लागते, बघ ना, तू केलेली मेहनत आता वाया गेली. मधू म्हणते, असं कसं? याच्यावरती सिंधू म्हणते, अगं बघ ना, त्याच्यामध्ये मेलेली पाल पडलीये. मधू म्हणत असते, त्यात काय झालं, मी ती बादलीने बाजूला काढून टाकेल. पण मात्र सिंधू म्हणते, तू पाण्याचा अख्खा ड्रम भरला, पण मात्र तुझ्या अकलेचा घडा अजून रिकामाच आहे. तुला हे पाणी वापरता नाही येणार. पण मात्र मधू म्हणत असते, असं काहीही नसतं. सिंधू मधूला म्हणत असते, अगं मधू, पाल विषारी असते आणि हे पाणी तुला खरंच वापरता नाही येणार. या पाण्याने जर तू भांडी घातलीस ना तर तुला स्टमक इन्फेक्शन होऊ शकतं. तू जर कपडे धुतले तर स्किन ॲलर्जी होईल आणि तू हे पाणी तर प्यायला तर अजिबात वापरू शकत नाहीस. सिंधूचं हे बोलणं पाहता मधू लगेच म्हणते, तुम्हाला त्रास देण्यासाठी मुद्दाम हे सगळी बोलतीयस ना? त्याच्यानंतर सिंधू आता लगेच स्वतःशीच म्हणते, अरे वा, म्हणजे ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. हे बघ मधू, मी तुला त्रास देते हे अगदी 100% खरं आहे आणि इथून पुढे सुद्धा मी तुला त्रास देत राहणार हे सुद्धा 100% खरं आहे. पण मात्र मी तुझा जीव नाही घेणार ग. हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. मधू आता इकडे लगेच खूप पश्चाताप करत असते आणि म्हणत असते, माझी पण सगळी मेहनत वाया गेली. सिंधू म्हणत असते, वाया नाही गेली. मधू म्हणते, मग काय करायचं, तुझ्याकडे काही सोल्युशन आहे का? सिंधू म्हणत असते, तू आता निसर्गाची वस्तू ना निसर्गालाच परत दे. पण मात्र मधूला काहीच समजत नाही. सिंधू म्हणत असते, काय ग, इतरांना त्रास देण्यासाठी आयडिया कशा सुचतात ग तुला? मधू म्हणत असते, हे बघ, तू वायफळ बडबड करू नकोस, माझं मुद्द्याचं बोल. पण मात्र सिंधू म्हणते, आता तू एक काम कर, हे सगळं पाणी ना तू झाडांना घालून दे, निदान तुला त्या गोष्टीचं पुण्य तरी मिळेल. इकडे आता सिंधूचं ते सगळं बोलणं पाहता मधू भयंकर चिडलेली असते आणि सिंधू लगेच आता तिकडे निघून जाते. राजश्री, ऋतुजा, रेश्मा हे तिघीही नाश्ता करत असतात. तर मग राजश्री कसला तरी विचार करत असते. ऋतुजा लगेच आता इकडे राजश्रीला म्हणते, राजश्री बहिणी, तुम्हाला राघवची आठवण येते ना? तर मग राजश्री लगेच आता स्वतःला सावरत हो बोलते. राजश्री आता म्हणत असते, माझा राघव कुठे असेल, काय करत असेल, त्याने काही खाल्लं असेल की नाही, कळायला मला काहीच मार्ग नाहीये. ऋतुजा म्हणत असते, मग तुम्ही फोन करा. याच्यावरती राजश्री म्हणते, फोन मी केला होता पण मात्र तू बिझी होता म्हणून जास्त काही बोलता नाही आलं आणि त्याच्यामुळेच ते त्याची काळजी वाटतीये. ऋतुजा आता राजश्रीला सावरत म्हणत असते, हे बघा वहिनी, तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल. रेश्मा आता म्हणू लागते, काय नीट होईल आणि कसं नीट होईल? वहिनी काय म्हणाल्या आठवतंय ना तुम्हाला? त्यांना राणी सून म्हणून मान्य नाहीये.
रेश्मा आता म्हणू लागते, पण मात्र एक गोष्ट मला समजत नाहीये, राणी वहिनी काकूंच्या किती फेवरेट आहेत, त्यांच्या किती लाडक्या आहेत. काकूंनाच हवं होतं ना की राघव भाऊजींचं लग्न राणीबरोबर व्हावं आणि ते राघव भाऊजींच्या किती मागे लागल्या होत्या. आणि आता अचानक काय झालंय तेच कळत नाहीये. राजेश्री म्हणू लागते, मुळात मला त्यांचं म्हणणंच पटत नाहीये. राघवचं आयुष्य आहे आणि तो त्याचाच निर्णय असायला हवा ना. तो ठरवेल ना त्याला काय करायचं काय नाही करायचं. तेवढ्यात लगेच तिथे रुक्मिणी येते आणि तेवढ्यात लगेच ऋतुजा बोलून जाते की वहिनी साहेब ना कायमच दादागिरी करत राहतात, हक्क गाजवत राहतात. तर मग आता रुक्मिणी लगेच म्हणू लागते, मी कोणालाही घराबाहेर काढलेलं नाहीये, घरी परत येऊ नका असं सुद्धा सांगितलेलं नाहीये. घर सगळ्यांचं आहे, ज्यांना घरी यायचं ते परत येऊ शकतात आणि ज्यांना यायचंच नसेल ना त्यांचा विचार मी का करू. तर मग राजेश्री लगेच रुक्मिणीला म्हणते, राघव सुद्धा ना तुमचाच पुतण्या आहे वहिनी, तो सुद्धा तुमच्यासारखा हट्टीच आहे, तो सुद्धा इतक्या सहजासहजी घरी नाही येणार. रुक्मिणीचं म्हणणं असतं, याचा अर्थ असा की तो जिथे ना तिथे तो मजेत आहे, मग त्याची एवढी काळजी करण्याची ना गरजच नाहीये. आता रुक्मिणी लगेच रागामध्ये तिकडनं निघून जाते. राजश्री मात्र राघवच्या विचारांमध्ये खूपच डिस्टर्ब झालेली असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधूला स्वयंपाक बनवण्यासाठी सगळं सामान आलेलं असतं. मधू आता स्वयंपाकाच्या तयारीला लागते आणि तेवढ्यात लगेच सिंधू आता दाराशी येऊन बसते आणि म्हणते, अरे देवा फार ऊन आहे. तर मग मधू आता सिंधूला पाहता लगेच तिला ओरडत म्हणते, काय ग तू इथे काय करतेयस, सतत आमच्या मागे मागे का असतेस, ॲटलिस्ट इथे तरी आम्हाला एकटं सोड ना. तर मग सिंधू लगेच आता मधूला म्हणते, कसं एकटं सोडू बरं तुला, तू किती खास मैत्रीण आहेस माझी, तुला ना एकटं सोडवत नाही. आणि मुळात मला बघायचं होतं की चोरी करणाऱ्यांचे ना काय हाल होतात. मधू आता सिंधूला म्हणते, पाहिलंस ना काय हाल झालेस, मग आता निघ. पण मात्र सिंधू म्हणत असते, मी नाही जाणार इकडनं, तुला मी सांगितलं ना मला तुला एकटं सोडवत नाही म्हणून. आता मी इथून उठेल आणि बाहेर जाईल, ती टेक्निकली प्लेस तुझ्यामध्ये येत नाही ना, त्याच्यामुळे मी तुझ्या घरातच नाहीये. मधू आता इकडे सिंधूकडे दुर्लक्ष करते आणि तो स्टोव पेटवू लागते. पण मात्र तिला तो स्टोव पेटवत नसतो. मधू विचार करत असते की हा स्टोव पेटवायचा कसा. तर मग सिंधू लगेच आता मधूला म्हणते, तुझ्या डोक्यावरती ना फक्त केसांचं ओझं झालंय, त्याच्यामध्ये दिमाग तर थोडा पण नाहीये, आधी त्याच्यामध्ये पेट्रोल आहे की नाही ते चेक कर. आणि लागली ही मोठी स्टोव सुरू करायला. मधूला त्याच्यामध्ये रॉकेल कसं असतं हे सुद्धा माहिती नसतं. तर मग आता मधू लगेच सिंधूला म्हणते, ते कसं चेक करायचं. तर मग सिंधू लगेच आता त्याच्यामध्ये रॉकेल कसं चेक करायचं हे मधूला सांगते. मधू चेक करते पण मात्र त्याच्यामध्ये रॉकेलच नसतं. आता मधू तिच्या सामानामध्ये रॉकेल पाहू लागते पण मात्र तिला ते कुठेच भेटत नाही. इकडे मधू लगेच आता स्वतःशीच म्हणते की राघवने सगळं सामान आणून दिलं पण मात्र रॉकेल आणायचं विसरला वाटतं. इकडे सिंधू लगेच म्हणू लागते, अरे वा, म्हणजे रॉकेल नाहीये, आता तू स्वयंपाक कसा काय करणार, स्वयंपाक नाही झाला तर तू खाणार काय, तू आता आज पण उपाशीच राहणार आहे. तर मग मधू लगेच आता सिंधूवरती वैतागते. तर मग सिंधू लगेच आता मधूला म्हणते, तू माझ्यावरती वैतागून काहीही फायदा नाहीये, तू जा आणि शेजार पाजारांकडे बघ रॉकेल आहे की नाही. सिंधू आता मधूला म्हणू लागते, हे बघ, शेजाऱ्यांची ना खूप चांगलं वागावं लागतं, तुझा हा जो ॲटिट्यूड ना इथे कोणीही खपवून घेणार नाहीये. तर मग आता मधू म्हणत असते, हे बघ, मी कोणाकडेही जाऊन काहीही मागणार नाहीये. सिंधू आता लगेच मधूला म्हणते, तिथे कोपऱ्यावरती ना एक रेशनचं दुकान आहे, तिथे जा आणि रॉकेल घेऊन ये. तर याच्यावरती आता मधू सुद्धा विचार करू लागते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सिंधूने सांगण्याप्रमाणे त्या ताई आता लगेच इकडे मधूकडे येतात आणि मधूला म्हणतात, हे घर तुम्हाला खूप स्वस्तात मिळालं असेल ना. याच्यावरती मधू म्हणते की काय माहिती, पण मात्र तुम्ही असं का विचारताय. तर मग ती बाई म्हणते, त्याचं काय माहिती का, इथे ना आधी मसन वाटा होता. सिंधू सुद्धा तिथेच असते आणि ती त्यांचं बोलणं ऐकत असते. इकडे मधूला काही समजत नाही, ती विचारते म्हणजे काय. याच्यावरती ती बाई म्हणते, माणसं मरतात ना ती जागा, त्या माणसाने ना हे घर ना स्मशानभूमीवरतीच बांधलंय. अगदी. आणि इकडे मधू आता खूपच घाबरून जाते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.